सो आता डायरेक्ट हायवेला लागलो मी आणि खराब रोडचे हे चालू झालेत. 40 किलोमीटर झाले, 43 किलोमीटर. तर इथून महाड ऑलमोस्ट 331 किलोमीटर्स आहे. गणपतीपुळे 191 किलोमीटर्स. मला असं वाटतं आहे की चिपळूण नंतर मे बी थोडंसं खराब रोड भेटतील, पण आता रोड म्हणजे असं डायव्हर्जन्स आहेत, बट मुव्हिंग आहे. ट्रॅफिक जरा कमी आहे, याची तर गोळी नव्हे. पण मोस्टली शनिवार आहे तर आज ट्रॅफिक असू शकते थोडंफार, म्हणजे लोक असतील मोस्टली. बघूया. आतापर्यंत हे पहिलं एक डायव्हर्जन भेटलं आणि 1 किलोमीटरचा तो असं लाईनवाला रोड भेटला, तिथे खूप कंट्रोल करायला डिफिकल्ट होतं आहे बाईक चालवायला. पण जेव्हा मी येत होतो ना राजापूरने, तर हे याच रूटने येत होतं. तर इथून राजापूर किती लांब आहे बघायला लागेल, पण आता कसं की मॅप पटका लागलो नाही मी. सो दिस इज द कंडिशन. हां, पुढे आणि फुल इथे पण धुकंच पडलेत. आय डोंट नो वाय, बट इथे पण धुकं पडलेत. मुंबई आहे 465 किलोमीटर्स. ओके. कणकवली 42, राजापूर 99, 100 किलोमीटर. रत्नागिरी 171. हां ठीक आहे, म्हणजे बरोबर आहे. आता इथे नाश्ता, आता हां हे असे रोड्स पुढेपर्यंत भेटतील. ॲक्च्युली 3 लेन आहे, पण 1 लेनवरती काम चालू आहे. सो इट्स ओके, काही इश्यू नाही आहे. आता हे इकडचे लोकल लोक जे त्याच्यामध्ये येतात, बरं मग म्हणजे ॲक्च्युली हे करू नाही शकत इकडे, कारण एवढं धूप पडलेत ना. आणि किती वाजले आता, 9 वाजलेच आहे, पण धुकं एवढे आहेत. आणि पण ऊन नाही येतं, एक बरं आहे, म्हणजे जरा थंड फार आहे. पाऊस तर नाही येत आहे, पण इथे ड्रॉपलेट बघितलो मी. व्हॉट द हेल यार, पाऊस पडायला लागलाय. शिट मॅन. नाही, पाऊस नाही. मी खूप घाबरलो यार. म्हणजे धुकं आहेत, म्हणजे ड्यू आहे, पण पाऊस नाही आहे. अरे पाऊस आला तर यार मी बिलकुल नाही तयार आहे यार पावसासाठी. राईट नाव मी ते आलोय कुंडलमध्ये, आणि हे फोटोबागवरून एक हॉटेल येत आहे. म्हणजे ॲज पर 100 किलोमीटर रूल, नाही सॉरी 50 किलोमीटर रूल. मी इथं थांबलोय आता. नाश्ता करून मग मे बी दिवसभर न खाल्लं तरी चालेल, का प्रॉब्लेम नाही आहे. अरे कोण आहे का रे बाबा. आय एम लिटिल बिट साउंडिंग लाईक अ कोकणी पर्सन. भाऊ हे आहे पुणेरी स्पेशल मिसळ. आता हे तिखट आहे की साधं आहे तर बघायला लागेल टेस्ट करूनच. मी नॉर्मली असं ऐकलंय की इथे पोहे पण घालतात मिसळमध्ये. सॉरी हा आवाज खूप आहे इकडे, खूप आहे. काय थोडं डिफरंट आहे, बट जोगेश्वरीच आहे आपलं. कांदा, लिंबू आणि शिरा पण दिलाय, गोड शिरा पण दिलाय. मला नाही वाटत की पाव एक्स्ट्रा घ्यायलाची गरज आहे, की याच्यातच संपवतो. हे लोक असे तर्री देत नाही वाटते. ठीक आहे, नॉर्मल आपलं भाऊची मिसळ कसं आहे तसंच आहे. मला नाही वाटत की दही घालायची गरज आहे, कारण एकदम स्पायसी नाही आहे, लाईट आहे एकदम. पहिले पोटोबा आणि मी कुंडल सांगते, पण ॲक्च्युली ह्याचं प्रोनाउन्सिएशन कुडाल करून. सो व्हेरी नियर टू गोवा स्टेट. ॲक्च्युली ओके होतं, म्हणजे असं तितकं भारी नव्हतं. बट मी आपलं एक मिसळ आणि चहा पिलो. ॲक्च्युली गर्दी खूप होती, बॅक टू बॅक लोक खूप येत होते, आणि त्यांचं एवढं हे पण नव्हतं. लोक म्हणजे स्टाफ पण कमी होते, त्याच्यामुळे थोडंसं लेट झालं. तर ऑलमोस्ट पाऊण तासाचं तर पकडू शकतो आपण, पाऊण तास तर लेट झालोच आहे आपण. तर 6:40 म्हणजे ऑलमोस्ट किती दीड तास फुकट गेलं. हां, म्हणजे ते काजू घेताना आणि हे सगळ्या गोष्टी मिळून 1.5 तास गेलं फुकट. त्यांनी मी ते काय करणार आता. 7:30चं एस्टिमेशन दाखवत आहे. तर आता हे कुडालपर्यंत चांगला हायवे, म्हणजे रोडचं आता हे दिस इज द कंडिशन. 3 लेन रोड आहे आणि चांगलं आहे, म्हणजे असं रोड हे नाही. आणि गर्दी खूप कमी आहे, म्हणजे नॉर्मल हायवेमध्ये जेवढं ट्रॅफिक असते, म्हणजे एवढं ऑक्युपन्सी असते सध्या तेवढी तर नाही आहे. जे आहे ते लोकच आहे, असं कंट्रोल टुरिस्ट तर काय दिसलं नाही मला. आता आलं आहे कणकवली सिटी, म्हणजे कुडालपर्यंत. म्हणजे आता मी ॲक्च्युली सावंतवाडी, म्हणजे स्टेट हायवेवरनं सावंतवाडीपासून इथे जॉईन केलो आहे ना, 66 पासून. स्टार्टिंगला 1, 2, 3 किलोमीटरचा इश्यू आहे,
त्याच्यानंतर कुडालपासून ते इथपर्यंत म्हणजे कणकवलीपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मस्त रूट आहे. 3 लेन म्हणजे तिथे 3 लेन तिथे 3 लेन टोटल 6 लेन रूट आहे. मस्त आहे एकदम. तर माझं कसं आहे की पुढे थोडंफार डायव्हर्जन असणारच, त्याच्यामुळे टाईम वेस्ट होईल म्हणून मी इथे ट्राय करतो की थोडं कवर होईल थोडं कवर करायचं. सध्या मी पेट्रोल पंप बघतोय, एकदा चेक करू की बाबा माझं हे कसं आहे म्हणजे टायर प्रेशर किती आहे बघायला लागेल. कारण ॲज पर माझं ते टायर मॉनिटर आहे ना, म्हणजे जे पंप आता ते घेऊन आलो आहे मी, त्याच्यामध्ये 50 पण दाखवत होतं. तर मी कसं ते करून 50 केलं. 50 PSI विच इज वे टू हाय. टोटल 35 असलं पाहिजे आणि 15 PSI कसं वाढतं मला जरासं कडाऊट आहे. तर आता इकडचे कुठल्या ते पेट्रोल पंपमध्ये बघेन मी की भेटतं आहे का. आणि ॲक्च्युली पेट्रोल पंप भेटतील मला पुढे, पण त्या पेट्रोल पंपच्या आत हवासाठी असणार की नाही ते नाही माहीत बाबा. तर ते एकदा बघून घेऊया. आणि असं कसं आहे आता जरा गरमच होणार पुढे, तर ते PSI वाढतं म्हणजे गरम ह्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये, आणि जर टायर जास्त RPMमध्ये चाललं. सो मुंबई 421 इथून देवगड इथून जवळ आहे. रत्नागिरी 125 आणि कोल्हापूर 112. सध्या नो कोल्हापूर टुडे. आपण आता हेच हायवेने जाऊया, याच रूटने जाऊया आपण. बरं झालं HP पेट्रोल पंप भेटलं. 50 दाखवत होतं PSI, म्हणजे एवढं खूप जास्तच नाही झालं ते 50 PSI. तर आता 35 केलं आहे, म्हणजे थोडंसं अजून रिव्हॉल्युशन करून 40पर्यंत येऊन जाईल ते. पुढे कमी होतं ते पाहिलं मी, तर आता ते पुढे 32 केलं आणि मागे हे केलं आहे. सो नाव आता टेन्शन फ्री म्हणजे जाऊ शकतो टोटल. हो 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 हो. आता कोकण, आता हे म्हणजे फेब्रुवारीचा महिना, असं ओसाड वाटतं आहे कोकण एकदम. पण पावसाळ्यात आहे ना हे एवढं सुंदर दिसेल ना की विचारू नका. कोकणाची खरी सुंदरता आहे ना पावसाळ्यामध्ये निखरून येते. आता एकदम असं ओसाड ड्राय असं वाटेल. तर राजापूर आहे 36 किलोमीटर. टोटल 106 किलोमीटर म्हणजे झाल्यापासून आले आहेत. त्यातले किती 1-2 ब्रेक, म्हणजे ते काजू घ्यायला ब्रेक आणि आता नाश्त्याला एक ब्रेक घेतलं. आणि आता ते हे हवा चेक केलं. सो आय थिंक इट इज सॉर्टेड नाव. सो मला नाही वाटत की अजून गरज लागेल. जास्तीत जास्त बायो ब्रेक आणि थोडंसं हायड्रेशन करेन स्वतःला, बस दॅट्स इट. आता हे रिराऊट केलं मी. हार्डली 5 मिनटाचं ब्रेक घेतलेलं. 5 मिनटं पण नाही, 2-3-4 मिनटं. ते एअरप्लग्स व्यवस्थित केले आणि पाणी वणी घेऊन थोडंसं बरं वाटलं आता. सो ॲक्च्युली हे रिराऊट झालं आहे. 300 किलोमीटर दाखवत आहे, पण ॲक्च्युली कसं आहे या रूटवरती हे रूटचं वाटते इथून थोडंसं काम वाटतं इथे असणारच. रिपेरिंग वर्क्स आहेत, रिपेरिंग आणि रिकन्स्ट्रक्शनचं वर्क आहे, म्हणून हे जरा स्लो दाखवत आहे. आणि इथे मे बी हे आहे म्हणजे डायव्हर्जन्स असणार, वर्क इन प्रोग्रेस असणार. सो मोस्ट प्रॉब्ली म्हणून मला ते एक अल्टरनेट रूट दाखवलेलं आहे गुगलने. आता ते घेतलं असतं की नाही ते माहीत नाही. पण आता इथून 14 किलोमीटर आहे, तर 14 किलोमीटरचं आपल्याला लक्ष देत राहावं लागेल मला इथे की ॲक्च्युअली काय दाखवतं आहे करून. आणि मला असं वाटतं थोड्या वेळाने बंद पण पडेल, कारण गरम झालं आहे, मोबाईल पण गरम झाले. बट रूट तर हेच आहे आणि त्यात काय हे नाही. आय होप की जास्त डायव्हर्जन नको. संगमेश्वरपर्यंत काय ना काहीतरी असणार असं वाटतं मला. तर त्याच्यानंतर चिपळूण नंतर काहीतरी असणार. तर मी असं वाटतं की स्पीड मॉडरेट ठेवलं पाहिजे, कारण जरा ऊन जास्त झालं नंतर थकावा पण यायला. ते रांजापासून ते हे संगमेश्वरपर्यंत त्रास होणार तुम्हाला. आता जस्ट एक थोडंसं पॅच भेटलं आहे. म्हणजे ते डायव्हर्जन घेऊन गेलेलं ते, तर नॉर्मल आपलं स्टेट हायवेने गावागावातून घेऊन गेलेलं, कारण तिथे डायव्हर्जन्स होते NH-66मध्ये ते अवॉइड करण्यासाठी. तरी याच्यानंतर पण डायव्हर्जन्स लागलेच. आता हे मोबाईल पण गरम झालं, ॲप एकदम बंद होऊन गेले. तर आता ते आत ठेवले मी नॉर्मल होते. आपण इथूनच हेच रूट आहे 66 किलोमीटर सरळ जायचं आहे आता मला. 204 किलोमीटर झालेच आहे. समथिंग अराउंड 280 किंवा 278 काहीतरी राहिलेलं. आता संगमेश्वर नंतर चिपळूण नंतर मग चिपळूणपर्यंत ठीक आहे. बघूया ते काय करूया. चिपळूणला एक हॉल्ट घेऊया. हॉल्ट म्हणजे एक रेस्ट पॉईंट घेऊया जरा. तोपर्यंत मोस्ट प्रॉब्ली तर 2 ते 3 वाजतील तिथपर्यंत चिपळूणला पोचायला. लवकर पोचू शकलो तर असंच रोड असले तर भले एकच हे राहू दे चालू, ते तर राहू द्या. हे राहून कंटिन्यूस असंच भेटलं ना रूट तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ते काय जरा घाट होतं म्हणून वाटतं ते काम चालू आहे. 22 वर्षापासून हे हायवेचं काम चालूच आहे. आता म्हणतात की हे जून जुलैपर्यंत हे संपणार आहे. ऊन खूप आहे यार, ऊन खूप आहे म्हणून थोडंसं त्रास होतं आहे. चिपळूण आलं आहे, नाही चिपळूण नाही, सॉरी संगमेश्वर आलं आहे. चांगलं रोड याचं काहीच पत्ता नाही आहे. आता हे संगमेश्वरपर्यंत कसं आहे, गोईंग टू राईट रूट ऑर नॉट. कोण तिथून सर जायचं नाही माहीत नाही, तर विचारूया पुढे जाऊन. चांगलं रूट
तर दिसतच नाही आहे. आता तिथं आत ठेवले मी. गणपतीपुळे इथून 45 किलोमीटर्स आहे. ओके. चिपळूणपर्यंत पण असंच राहिलं असं वाटतं मला. आणि चिपळूण नंतर मोस्ट प्रॉब्ली मला असं वाटतं की चांगलं रूट्स भेटेल. कारण जेव्हा मी 2017ला आलेलो तेव्हाही तिथे काम चाललेलं. आता आहे 2025, तर मोस्ट प्रॉब्ली मला असं वाटतं की आत्ता तरी ते झालं पाहिजे. ते काम होऊन जायला पाहिजे तोपर्यंत. हां, किती वेळानंतर थोडंसं असं. पण आता हे तरी हे डायव्हर्जन करतील बघा. आणि हे लोकांना इथे पण त्यांना ओव्हरटेक करायचं आहे. काय बोलणार त्या लोकांना. पूर्ण हे उन्हामुळे पूर्ण असं बॉडीचं सगळं असं शोषून घेतलं आहे. ते थांबून मॅप बघायचं का, एम आय गोईंग टू करेक्ट. पुढे एक माइलस्टोन जरी लागलं तरी चालेल बाई. नाहीतर यायला कुठेतरी भलतेच करेन जाईन असं तर त्याच्याने तर वाटतं की NH-466 आहे. सो माणगावला पोचलो आहे आणि बरोबर 99 किलोमीटर, म्हणजे बरोबर इथून 100 किलोमीटर आहे माझं घर. तर विचार केलेला की जोशीवाडीकडे चहा तरी पिऊया. बोललं आता काय शेवटचं 100 किलोमीटर आहे तर कशाला. आणि ऑलमोस्ट आता टाईम पण होतच आले. जॅकेट बांधून वाटते मी. हां ठीक आहे, चालते, कोण इशू नाही. मोबाईल कुठे आहे? मोबाईल हां आहे. कुठे गेलं? हुट्टरवाडीवाले, जोशीवाडीवाले होते ना इथे. एनिवे, तर इथून ते 100 किलोमीटर झाले. सो आय थॉट की कशाला स्ट्रेस घ्यायचं म्हणून बोललं की त्याला करून टाकूया. तर आता अजून पुढे कुठे काय भेटणार का माहीत नाही. बट एक आहे की काय ते लांजा टू संकेश्वर, संगमेश्वर हॉरिबल ट्रॅफिक. मग लांजा नंतर मग संगमेश्वर टू चिपळूण पण ओके आहे. म्हणजे असं काही एवढं हे नाही आहे. म्हणजे थोडंसं डायव्हर्जन साईड, बट चालतं तेवढं तरी. आणि त्यानंतर जे चिपळूणचं जे काम चाललेलं, म्हणजे ते बायपास करणारे ते ब्रिज जे बनवत होतं ना, ते 2007 की 18पासून ते अजूनही काम चालू आहे. आणि इट्स ॲक्च्युली ना हे खूप म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे की एवढं वर्ष झाले अजून त्याच्यावरती काम का नाही चालू, काम संपलं का नाही करून. साधं ते एअरपोर्ट तर जाऊ द्या, मुंबई आपलं नवी मुंबई एअरपोर्ट तर तसंच करता होऊन केलं. पण लास्टला एवढं त्याने दम लावून काम करून घेतलं की ऑलमोस्ट आता ते संपत झालं, म्हणजे कम्प्लीटच झालं ते. सो तिथे तुम्हाला थोडंसं त्रास होईल. रेस्ट चिपळूण नंतर जे असंच रोड आहे सेम चिपळूण, मग महाड आणि नंतर हे माणगाव इथपर्यंत मस्तपैकी असेच रोड आहे, छानपैकी आहे, व्यवस्थित तुम्ही येऊ जाऊ शकता. काहीच प्रॉब्लेम होणार नाही तिथे. आता इथे की नागोठणे की काहीतरी एक ठिकाण येईल ते. आता 100 किलोमीटरला 2 तास दाखवत आहे. तर मध्ये वाटते डायव्हर्जन्स असू शकतात. ते असे छोटे डायव्हर्जन्स आहेत तिथे. बट जे हे लांजा ते संकेश्वर होतं ना, तिथं एकदम हॉरिबल होतं. फुल बॉडीला सगळं ते पिघून घेतलं पूर्ण बॉडीचं पूर्ण हेच काढून टाकलं ते. हां, आता पुढून वाटते लेफ्टला गेलं तर अलिबाग येईल आणि राईटला गेलं तर पेण येईल. आणि मग पेणवरनं मग डायरेक्ट पनवेल. हे गोप्रो तर काय माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे. परत म्हणजे ते गोप्रो परत हँग झालेलं. ॲक्च्युली ते कार्ड हे दाखवत होतं, कार्ड एरर दाखवत होतं. मग परत गोप्रो काढा, बॅटरी काढा आणि मग परत कार्ड इन्सर्ट करा. आता नॉर्मल झाले ते. आणि आता ऊन खूप होतं ना, म्हणून मी ते चार्जिंगला पण लावलं नव्हतं. म्हणजे आता कसं चार्जिंग करत मी म्हणजे हे बोलतोय. तर आता माणगाव गेलं मागे. माणगावमध्ये पेट्रोल भरलं 500 रुपयाचं. ॲक्च्युली एकदम कट बहुत होतं. मी बोललं की कशाला चार्ज घ्यायचं करून, म्हणून 500 रुपयाचं भरून टाकलं तो. तर राईट नाव किती 100 किलोमीटर राहिले. 100 पण नाही, 94 किलोमीटर राहिले. सो विच इज 2 तास 12 मिनटं देत आहे. आणि आता माझं ETA 6:45 झालं आहे. म्हणजे कसं माहिती का, मी 45 मिनिट्स आतापर्यंत पूर्ण ह्याच्यामध्ये 45 मिनिट्सच ब्रेक घेतलं आहे. आता ते कॅचअप करायला किंवा थोडंसं हे करायला ETA मी कमी करू शकतो. तर जास्तीत जास्त 6:40पर्यंत 5 मिनिटाचं मी हे करू शकतो, जर मी नॉनस्टॉप इथे गेलो तर. आणि पुढे काय डायव्हर्जन्स किंवा काय हे आले नाही तर, ट्रॅफिक नाही लागलं तर. रेस्ट बाकी काही इश्यू तर नाही याच्यामध्ये. तर समजा जर तुम्हाला आत्तापर्यंत तरी रोड चांगले आहेत, पुढे पण मोस्ट ऑफली चांगलेच असणार. पेन विंटचं वरती चांगलेच असणार. गोप्रो काय टेन्शन दिलेलं गोप्रोने. आता ते प्रिव्हियसली दुसरं बॅटरी होतं त्याच्याने थोडंसं ठेवलं, म्हणजे चार्जिंगला थोड्या वेळाने बंदच झालं. मग 2-4 वेळा हे केलं, ऑन ऑफ केलं, बॅटरी काढून परत इन्सर्ट केलं, काय होईच ना. मग आता आलं टेन्शन बाबा. मग काय आता काढलं, परत दुसरं बॅटरी घातलं आणि आता चालू झालं. यार आय नीड टू रिथिंक अबाउट दिस यार.
म्हणजे हे असं होत राहिलं ना तर मग मुश्किल होऊन जाईल आपल्याला. एनिवे दिस इज रोहा. रोहामध्ये थोडंसं टाईम हे खराब आहे, म्हणजे परिस्थिती खराब आहे. सो हे कुठून घेऊन चालले मला, डोंट नो वाय वेअर, बट इथे ब्रिजचं कुठलं काम चालू आहे म्हणून खूप त्रासदायक आहे. ते कमीत कमी 2-4 डायव्हर्जन असेच भेटले मला. आता हे करेक्ट रूट आहे की नाही आय डोंट नो, बट कसं बरोबर चाललं आहे का? हां, तिथूनच चाललं आहे. म्हणजे या लेनने जाते का त्या लेनने जाते असं समजत नाही याच्यामध्ये. हां बघ, हा फॉर्नर आहे वाटते. येस, हे बघ, टिंगडी टोंग टंग ला 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 ला. हाय ग देवा. तर अननेसेसरी 15 मिनटं ते गेले ह्याच्यामध्ये. सो अब मेरी जंग है 7 बजे. तर बरोबर म्हणजे 7 वाजताचं ETA तर दाखवत आहे. आता अजून पुढे डायव्हर्जन्स तर एक हाय दिसतंय. डायव्हर्जन इन 100 मीटर्स. तेच बोललो. हे पार्ट मी ॲक्च्युली बघितलं नव्हतं की इथे पण इश्यू आहे करून. 79 म्हणजे 80 किलोमीटर्सच म्हणजे स्पीड झाले स्लो. हे बघ, कुठून जायचं काय जायचं सगळं काही समजतं यार. खूप कंटाळलो यार. असं वाटलं की पालीवरून गेलो होतं तर बरं झालं असतं. म्हणजे त्या साईडनं पालीवरनं मग काय नाव त्याचं, ते थोडंसं म्हणजे रूट लांब पडलं असं. पालीवरनं खोपोलीनंतरचं आपल्याला माहितीच आहे कसं आपण येतो. पण खोपोली कर्जतसाठी विचार केला नाही, ह्यालाच फॉलो करूया करून. यार रोहा गेलं, आता हे नागोठणे काहीतरी येईल, मग पुढून मग मी राईट असेल पेण. बघायला गेलं तर नुसतं 50 किलोमीटरच आहे, पण फरक 50 किलोमीटर पण जीवार येते. मध्ये विचार चाललेलं हे वायझर चेंज करायला, पण आता सनसेट होणारच आहे. नंतर वाटलं की ऑलमोस्ट तिथे पोचेपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट पाली किंवा कर्नाळा पोचेपर्यंत तर म्हणजे कसं आहे की रोड तर माहितीच आहे आपल्याला, थोड्या वेळ डिस्टन्ससाठी कशाला हे काढायचं करून. म्हणून बोलले की राहू दे, तसंच निघूया. तो ह्याच्याबरोबर किती झाले, 430 किलोमीटर झालेत. आणि त्याच्याबरोबर माझे 25 या गाडीचे 25,000 किलोमीटर झालेत ड्युटीवरचे. म्हणजे सिमिलर टू आवर हॉर्नेट 25,000 किलोमीटर चालू नंतर मध्ये विकून टाकलं मी. म्हणजे पण ते जरा जास्त वेळ घेतला मी 25,000 करायला. याच्यामध्ये मे बी नाही, टोटल सिमिलर दोघांमध्ये सेम टायमिंग आहे. ऑलमोस्ट 4-4 वर्षामध्ये हे केलं. तर लग्नाला माझे 3 वर्ष होतात, ते यायला पण 3 वर्ष होते. वडखळ नाका आलं. मी नागोठणे बोलतो, पण ॲक्च्युली हे वडखळ नाका आहे. वडखळ नाकावर असं जायला लागेल आणि तिथून आपण भेटू कुठे, पेणला. आता तिथे यार नो सरप्राइजेस फ्रेंड, प्लीज नो सरप्राइजेस. कारण आम्ही खूप कंटाळलो आहे. मी तर जे नेक्स्ट लेवल कंटाळलो. इथे हे JW इथे पहिले आधी इस्पात होतं, आता त्याचं नाव चेंज होऊन JW झाले. खूप जुनं फॅक्टरी आहे आणि खूप मोठं फॅक्टरी आहे. म्हणजे जे सेटअप त्याने केलं ना ऑलमोस्ट भरपूर मोठं केलं आहे. इकडच्या लोकांना, लोकल लोकांना भरपूर त्याने एम्प्लॉयमेंट जनरेट केलं आहे. पण ते खूप आधीपासून होतं आहे. आता इथून पुढून त्या साईडने गेलं तर येतं अलिबाग. अगेन अलिबाग, अगेन द बीच. खड्डे आले त्या रोडला, पहिले एवढे नव्हते. पहिले तर एकदम भारी, एकदम स्मूथ झालेलं. आता खड्डे दिसतात इथे. सो ओनली 39 किलोमीटर बाकी राहिले आहेत. तरी 7 वाजताचं ETA दाखवत आहे. मे बी पुढे काय ट्रॅफिक असेल, नाही काय झालंच असेल ट्रॅफिक. एक टाईम तर ट्रॅफिक ओके वाटतं, पण हे डायव्हर्जन्स आणि हे खड्डे आहे ना, ते नाही बेकार वाटतं. प्लस हे ते ट्रेलर आहे ते पण एकदम खराब, म्हणजे एकदम डेंजरस वाटतात. हे लास्टचे 50 किलोमीटर, लास्टचे 100 किलोमीटर ते खूप हे असतं ना, ते माहीत नाही. आज फील होतं आहे मला. आधी नव्हतं हे फील होतं, पण आज फील होतं आहे. तर प्रॉब्लेम काय, जेव्हा पण म्हणजे मी पुण्यावरून जायचो ना, तेव्हा लास्टचे 30 किलोमीटर खूप छान रूट भेटायचं मला, विच वॉज अराउंड खोपोली टू पनवेल. तेव्हा आणि ते रूट खूप फेमिलियर आहे, रूट चांगला आहे. डायव्हर्जन नावाचं काय प्रॉब्लेम नाही तिकडे, रोड चांगले आहेत. ते आपल्याला माहिती आहे की हां जाईल. पण हे जरा कसं वेगळं रूट आहे ना, तर हे जरा म्हणजे वेगळं वाटायला लागलं आहे. वेलकम टू पेण. पेण ॲक्च्युली खूप फेमस आहे गणपतीसाठी. म्हणजे इकडचं ते गणपतीचं मूर्ती बनवतात ना, गणेश चतुर्थीसाठी, ते खूप चांगलं असतं म्हणतात, खूप फेमस असतं.
आणि खूप सुंदर असतं ते. तर माझे पुण्यातले नातेवाईक आहेत ना, ते इथे येतात पेणवरनं गणपती घ्यायला. आणि दुसरं आहे, डोंट कोट मी ऑन दॅट, हे सचिन तेंडुलकरचं पण गाव आहे. हा पेणचा आहे सचिन तेंडुलकर. आणि दुसरं एक आहे की दाऊद इब्राहिमचे थोडेसे नातेवाईक इथे राहतात पेणला. तर म्हणजे असंच सांगतोय, जस्ट फॉर इन्फॉर्मेशन. पहिले हे रोड एकच लेन बनलेलं, दुसरं बनलं नव्हतं. आता दुसरं लेन बनलं म्हणजे बरं वाटतंय, म्हणजे बरं आहे ते. आता मला वाटतंय की थोडंसं ETA कमी होऊन जाईल, कारण आता ह्याच्यानंतरचं तर रूट तर माहितीच आहे मला, स्टेट रोडच आहे. पेण नंतर येईल कर्नाळा, कर्नाळानंतर कर्नाळानंतर पनवेल, अगला स्टॉप पनवेल. तर गोप्रोमध्ये दिसतं आहे की नाही माहीत नाही. समोर आहे कर्नाळा फोर्ट. आणि नुसतं इथून 14 किलोमीटर आहे, टोटल 19 किलोमीटर आहे. बट पनवेल तर ते शिलफाटा पलसपा यायला, नाही सॉरी, पलसपा फाटा यायला 14 किलोमीटर्सच आहे. हो हो, एकदम अंग तुटून गेलं आहे. टेक्निकली सगळ्यात कमी ब्रेक घेतलेलं या ट्रिपमध्ये, म्हणजे या किलोमीटर्समध्ये. लंच ब्रेक तर घेतलंच नाही, जे नाश्ता केलं तेवढंच. जाऊन 9 वाजता तर निघालो असतो, तर मे बी ते आला तर वेळ लागलंच असतं, म्हणजे रात्री 10 तरी वाजलेच असते. आता कसं आहे की डार्क वाजले म्हणून थोडंसं डार्क दिसायला लागलं आहे, पण ॲक्च्युअलमध्ये नाही आहे. सनसेट अजून झालं नाही आहे, आणि प्रॉपर हे सनचे रेस ह्याच्यावरती आले, कर्नाळ्यावरती आले. आता इथे हेच आहे का गोग्रीन म्हणजे बोटॅन, हां पॅन्ट्री. हे पण एक खूप छान हे आहे, बोटॅनिकल रेस्टॉरंट थीम आहे. व्हेजच भेटतं इथे, पण हे एवढं मोठं बोटॅनिकल आहे ना, आणि ऑलमोस्ट मला तर काउंट माहीत नाही की किती सारे स्पीशीज म्हणजे झाडं आहेत त्याच्यामध्ये, किती सारे स्पीशीजचे झाडं आहेत, किती सारे टाईपचे झाडं आहेत, म्हणजे काउंटेबल अनकाउंटेबल आहे एवढे हे आहे. तुम्ही तिथून विकत पण घेऊ शकता. आणि जेवण पण तिकडे आहे, पण जेवणचं सर्व्हिसेस मला नाही आवडलं. जेवण चांगलं आहे, म्हणजे व्हेजमध्ये इटालियन आणि चायनीज वेनीजचं सगळे ऑप्शन्स आहेत. बट एवढं काय म्हणजे सर्व्हिस खूप बेकार आहे, आणि प्राईस जरा आहे चांगलं. आय जस्ट लव दिस न्यू सफारी. इंटिरियर नाही आवडत एवढं, पण बाहेरून एकदम जबरदस्त दिसते आहे. आणि जाऊन बघा कसं दिसतंय कर्नाळा. ॲक्च्युली इथून एंट्रन्स आहे कर्नाळ्यासाठी, इथून 200 मीटर या राईट साईडला आहे कर्नाळा. माझ्या फ्रेंडचं इथे ढाबा होतं, आता ते आहे की नाही माहीत नाही. कोकणकट्टा किंवा कोकणकट्टा नाव होतं त्याचं, आय डोंट नो आता ते आहे की नाही. तो इकडेच आपल्यासमोर जातो शिडूनला. हां, इथून तुम्ही जाऊ शकता. आता हे बस आलं, ट्रक आलं, पण इथून तुम्ही जाऊ शकता एंट्रीसाठी. हो, मी एकदा दोनदा. हां, आणि हे मंकी ब्रिज, म्हणजे मंकीजला क्रॉस करण्यासाठी त्या लोकांनी एक ब्रिज बनवलं आहे. पुरं ते माणसं जाऊ नाही शकत, पण मंकीज जात असतात तिकडून तिकडून, कारण ते भरपूर मंकीज दिसतात. बर्ड वाटी मी एकदा जेव्हा ब्रदर्सबरोबर गेलेलो इथे, त्याचा एक छानपैकी एक असं एक व्हिडिओ बनवलेला मी. यूट्यूबवर टाकलं, पण अजून त्याच्यावरती काय असं काय खास लाईक्स आणि किती काहीच व्ह्यूज नाही आलेत करून. तर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन मी. तर कर्नाळा मी एकच वेळा चढलो आहे, एकदा जाताना म्हणजे कॉलेजमध्ये असतानाच, आणि एकदा म्हणजे त्याच टायमाला मी बिन चपलाचं उतरलेलो. ॲक्च्युली काय झालेलं की कॉलेजचं ग्रुप होतं, त्यात मे बी 2 की 3 पोरी होत्या. तर ते नॉर्मल चप्पल घालून आले, आणि हार्डली कर्नाळ्यात म्हणजे ते ट्रेक चालू करायच्या 10 किंवा 15 मीटरमध्येच त्यांचं दोघांचे चप्पल तुटले. तर ते खूप स्ट्रगल करत होते चढण्यासाठी. मग त्यांचे जे बॉयफ्रेंड होते ते लोक देत होते, थोडा वेळ ते लोक घालत होते, असं करत होते पासिंग टाईप. मग झालं असं की येताना मला जरा दया वाटलं बिचाऱ्यांवरती. तर शेवटी मग मी काय बोललो की मला आहे सवय बिन चपलायचं उतरायचं चढायचं, तुम्ही माझं सँडल घाला. मग एकीला दिलं मी आपले चप्पल, म्हणजे सँडलच होते, आणि मग मी व्यवस्थित खाली येत होतो. तर मला कसं चढताना मी प्रॉब्लेम झाला असेल, झालं असतं, उतरताना काहीच प्रॉब्लेम झाला नाही. तर ते एक माझ्याकडे मेमोरी आहे. आणि नेक्स्ट टाईम, आणि दुसऱ्यांदा जेव्हा ब्रदर्सबरोबर गेलेलो, पण ते खालच्या साईडला गेलेलो. तिथे मी हे डोंगरावरती चढलो नव्हतो, खालच्या साईडलाच होतो. तिथे थोडंसे बर्ड स्पॉट आणि थोडंसं हे करत बसलो मी, काय म्हणतात त्याला, बर्ड स्पॉटिंग काय म्हणतात ते, वाईल्ड लाईफ. त्या टायमाला मी जरा जास्तच नेचर आणि ह्याच्यामध्ये अजूनही आहे मी, पण आता तेव्हा कसं की कॅमेरा होतं, झूम लेन्स होतं, आणि जरा म्हणजे मस्त वाटायचं तेव्हा. आता नाही रे बाबा, आता ट्रेकिंग तर नाही रे बाबा. आता हे असे बरेच ढाबे स्टार्ट होणार, आणि ते चिकन लपेटा आहे ना, ते मे बी इथूनच स्टार्ट झालेलं आहे. ते हे नाव ऐकलं तर म्हणजे तोंडातून पाणी येतं आहे. पण सध्या शनिवार आहे, आणि मला पाणी ॲक्च्युली आलं की तहान खूप लागलं मला. पाणी संपलं आहे. ॲक्च्युली काय 6 किलोमीटरच राहिले, तर मला नाही वाटत की थांबवून मी घेईन, थोडंसं सहन करून घेईन. एवढं पण वाईट परिस्थिती, म्हणजे एवढं पण काय प्रॉब्लेम होणार नाही, म्हणजे डिहायड्रेट होऊन चक्कर करेल असं काय होणार नाही, होऊन जाईल तेवढंपर्यंत. आणि हे साई कृपा आहे,
इथे ते मोस्टली फॅमिली लोकांनाच घेऊनच येण्यासारखं आहे ते. इथे म्हणजे फॅमिलीला असलं तर आम्ही इथे येतो आणि जेव्हा एकटे राहिलो ना म्हणजे मित्र तेव्हा ते दुसरीकडे येतो. म्हणजे मला दाखवतो. हां, आता आले हे इक्विरा. ॲक्च्युली हे इक्विरापासूनच ते चिकन लपेटाचं स्टार्ट झालेलं. मी डिप्लोमाला असताना ते ऐकलेलं आणि नंतर जेव्हा आम्ही गोव्याला जात होतो ना तेव्हा ते बघितलं. ते फेमस होतं करून. आम्ही कुठे येतो? हां, आम्ही इथे येतो जय मल्हारला. इथे पण म्हणजे छान जेवण भेटतं. मोस्टली मी इथेच येतो. काय आपलं चिकन लपेटाच भेटतं आणि बाकीचं म्हणजे कन्व्हिनियंट भेटतं. म्हणजे प्राईस पण असं स्काय रॉकेटिंग नाही आहे, एकदम मॉडरेट रेट आहे. आणि ॲक्च्युली बरेच जणांना मी आणलं पण आहे. म्हणजे बरेच जणांना इंट्रोड्यूस पण केलं आहे जय मल्हार. हे प्रभू जगन्नाथा, ये क्या हुआ? आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग दिस. हे रूट तर नेहमी नॉर्मल असतं. म्हणजे वेन एव्हर वी हॅव ट्रॅव्हल्ड म्हणजे क्रॉस केलेलं तेव्हा काय एवढं ट्रॅफिक तिथपर्यंतच आहे. आणि तिथे शी यार सारा मूड की ब्रँड बजा दी थू. अरे यार काय फालतू. हे बघते पोलीस आली इथे उभे आहेत. त्यांना यायला होत नाही. ॲक्च्युली तुला काय रूट तर माहिती आहे मला, बट हे कशाला हे नुसतं म्हणजे बघायला की कुठे काय ट्रॅफिक काय. पण दिस वॉज टोटली अनएक्सपेक्टेड. आय थिंक आय शुड कॉल इट अ डे. हा वॉट ट्रिप मॅन. हे ट्रिपमध्ये म्हणजे जरा हे ॲक्च्युली मिक्सच होतं. पण वाईट असं एकदम वाईट होतं असं नव्हतं. याचा एक्सपिरियन्स पण चांगलं होतं. जायचा एक्सपिरियन्स चांगलं होतं. जाताना एवढं काही त्रास नाही झाला. जाताना लास्टचे हे गोवा घुसल्यानंतर जे पालोलममध्ये जायला लागलं ना म्हणजे नॉर्थ गोवातून साऊथ गोवा ते जरा हेडेक होतं. आणि बाकी असं काहीच नव्हतं इथे. पण कसं आहे हे एक आठवड्याचं ट्रिप मजा आलं मला लिटरली. अँड आय एन्जॉयड अ लॉट. परत एक नवीन मित्र भेटला बनला. हे हॉस्टेल आणि हे सोलो ट्रॅव्हल करता हेच असतं की यू आर ओपन टू अदर पीपल. आणि त्याच्याने कसं आहे की तुमचं फ्रेंडशिप वाढतं, नेटवर्क वाढतं. आणि आता मे बी आता पुढे अजून काय प्लॅन नसेल तर मग ते लोक पण तुमच्यासोबत इन्व्हॉल्व होतात किंवा तुम्ही त्यांच्याशी काय तुम्हाला काय हेल्प करणार असेल तर हेल्प करू शकता तुम्ही. सो दिस इज ब्युटी ऑफ सोलो ट्रिप. आणि ग्रुप ट्रिपचं तर एक असं काम असतं. आणि फॅमिलीचं तर असतंच. म्हणजे फॅमिलीबरोबर असतं तर ते पण एक हे असतं. म्हणजे त्याचं पण एक वेगळं टेस्ट असतं. टेस्ट बोलतो काय होतं ह्या काय तर त्याचं पण आपलं एक मजा असते. सो आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा. आणि काही कमेंट वाटलं तर बोला. आणि सो बाय गाईज, दिस इज हेमंत रंगदर सायनिंग ऑफ. आता पुढच्या ट्रिपमध्ये पुढच्या राईडला भेटवायचं असेल तर भेटू. पण अजून त्याचं काय प्लॅन केलं नाही आहे. म्हणजे असं रॉक सॉलिड काय प्लॅन नाही आहे माझ्याकडे. मे बी हे ब्लॉग येईपर्यंत मे बी काही ना काहीतरी असेल. लेट्स सी.